जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली फायनान्शियल डिटेल्स वगैरे असतात किंवा ज्या काही आपल्या पर्सनल इन्फॉर्मेशन असते, आर्थिक आपल्या स्थिती सर्व असतात त्या आपल्याला चेंज करायच्या असतात, अपडेट करायच्या असतात। बट त्या कुणालाही म्हणजे किचकट खूप वाटतात, त्यामुळे काही लोक अपडेट करायला मागे पुढे बघत असतात। आणि मित्रांनो, यावरतीच एक सोल्युशन म्हणून मी तुम्हाला आज बजाज फिनसर्व ॲप्लिकेशनमधून सर्व डिटेल्स जे आहेत अगदी सोप्या स्टेपमध्ये कशा प्रकारे आपण अपडेट करायचे आहेत ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हे जग जे आहे ते किती अपडेट होत आहे, यामध्येच आपला ईमेल ID असो, मोबाईल नंबर असो, डेट ऑफ बर्थ, यामध्ये काही चेंजेस जर करायचे असतील आपल्याला, म्हणजे ते चुकीचे असतील किंवा ते ॲक्युरेट करेक्ट एकदम करून आपल्याला भरायचे असतील तर आपल्याला काही ॲप्सची गरज लागते। तर मित्रांनो, बजाज फिनसर्व ॲप्लिकेशन हे सर्व तुम्हाला अपडेट करण्यासाठी खूप चांगली मदत करते। तर मित्रांनो, सर्व डिटेल्स जे आहेत आपण अपडेट कशा प्रकारे करायचे ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये बजाज फिनसर्व ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर माय अकाउंट ऑप्शन येईल, त्यावरती तुम्ही क्लिक करायचं। त्यानंतर एडिट प्रोफाइलवरती क्लिक करायचं। आता एडिट प्रोफाइल ऑप्शन कुठे भेटेल? उजवी जी बाजू आहे तुमची त्याच्या वरच्या बाजूला जे आहे ते दिसून जाईल, तिथून तुम्ही जे आहे ते सिलेक्ट करायचं, एडिटवरती क्लिक करायचं। एडिटवरती क्लिक केल्यानंतर व्हॅलिडेशनसाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, पॅन कार्ड, बँक अकाउंट, EMI, ईमेल ID हे सर्व तुम्हाला चेंज करता येणार आहे। सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ईमेल ID त्यामध्ये फिल करायचं, ज्यावरती एक OTP येईल। OTP आल्यानंतरच तुम्ही सर्व डिटेल्स सेव्ह करू शकता। हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही डिटेल जे आहे ते चेंज केल्यानंतर तुम्हाला ईमेल ID टाकून त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करावं लागेल ईमेल ID थ्रू। सोबतच त्यानंतर मित्रांनो सर्व ॲप्लिकेशनमध्ये तुमची माहिती जी आहे ते अपडेट होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर सर्व जे आहे ते स्टेप बाय स्टेप करायचं असेल तरी तुम्ही एकदम सिंपलरित्या करू शकता। जसं की तुम्हाला डेट ऑफ बर्थ चेंज करायचं असेल, मोबाईल नंबर, ईमेल ID किंवा पॅन कार्ड हे सर्व डिटेल्स तुम्हाला चेंज करायचे असेल तर वेगवेगळ्या ऑप्शन थ्रू तुम्ही ते चेंज करू शकता, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने जे आहे ते अपडेट करता येईल। आता मित्रांनो, त्यानंतर जर बघायला गेलं तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व डिटेल्स अपडेट केल्याच्या नंतर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करावं लागेल। म्हणजे तुम्ही जी तुमची डिटेल्स भरत आहात किंवा अपडेट करत आहात, तुमची डिटेल्स जी काही अपडेट करत आहात ती अपडेट केल्यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करावं लागेल। आता OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड तुम्हाला टाकल्यानंतरच तुमची सर्व डिटेल्स चेंज होणार आहे। याचा अर्थ मित्रांनो असा की तुमची डिटेल्स फक्त तुम्हीच चेंज करू शकता, तुम्ही दुसऱ्या कुणाचीही चेंज करू शकत नाही किंवा तुमची डिटेल्स दुसरा कुणी येऊन चेंज करू शकत नाही। ही सर्वात महत्त्वाची जी आहे ते मित्रांनो सिक्युरिटी यांनी दिलेली आहे की तुम्हाला अपडेट करायची असेल माहिती तर OTP व्हेरिफिकेशनवरूनच अपडेट करावी लागेल। OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुमची सर्व माहिती अपडेट होणार आहे। सो मित्रांनो, ही जी माहिती आहे ही तुम्ही अपडेट केल्यानंतर फक्त तुम्ही माहितीच अपडेट करत नाही, तुमची संपूर्ण आर्थिक स्थिती, आर्थिक तुमचे जे काही डिटेल्स आहे ते अगदी परफेक्ट आहे असं तुम्ही कन्फर्म करत आहात। सो मित्रांनो, माहिती आजची कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला या सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।